निमित्तानं आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर गुढीपाडवा हा उत्सव आपण का साजरा करतो? कारण रामाने रावणावर विजय प्राप्त केल्याच्या नंतर अयोध्येमध्ये सगळ्या अयोध्यावासियांनी गुढ्या उभारल्या होत्या। त्या निमित्ताने 5000 वर्षापूर्वीपासून आपण गुढीपाडवा हा उत्सव मोठ्या जोरात साजरा करत असतो। गुढीपाडव्यामध्ये जी आपण गुढी आपल्या घरावर उभी करतो, त्या गुढीमध्ये काही वनस्पती लावतो। त्या वनस्पतीपैकी ही एक महत्त्वाची वनस्पती आहे। हिला जांभूळ नावाची वनस्पती असं म्हणतात। हिला आता सध्या गुढीपाडव्याच्या सुरुवातीला फ्लावरिंग आलेली असते, म्हणजे फुलं आलेली असतात आणि या फुलाला अट्रॅक्ट होऊन निसर्गातल्या सगळ्या मधमाशा या झाडांवर बसतात आणि जिथे जांभूळचा बाग असेल त्या बागेमध्ये जर मधमाशीची पेटी ठेवली आणि त्या मधमाशांनी जर मध गोळा केला तर तो मध हा मधुमेही लोकांसाठी अत्यंत उपयुक्त असतो। आणि गुढीच्या उभारणीमध्ये या जांभूळ नावाच्या वनस्पतीचा एक महत्त्वाचा वाटा आहे। त्यानंतर आपल्या सगळ्यांचं परिचित असलेलं हे आंब्याचं झाड आहे, म्हणजे आंब्याचं पानं आहेत। हे व्हिटॅमिन ए रिच सोर्स असल्यामुळे आपण गुढीपाडव्याच्या त्या गुढीमध्ये याला फार महत्त्व आहे। आंबा सर्व परिचित आहे। एक आंबा प्रत्येक सीझनमध्ये सगळ्यांनी खावा, म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन ए हे मुबलक प्रमाणात भेटतं, अशी याची आख्यायिका आहे। त्यानंतर हे आहे लिंबाचं झाड, याला लिंबाचं कडुलिंबाचा पाला असं म्हणतात। बॉटनिकली याचं बॉटनिकल नेम आहे आझारडिका इंडिका। म्हणजे याला सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणजे गुढीपाडव्याच्या मागे पुढे 8 दिवसात खूप मोठ्या प्रमाणात फ्लावरिंग होत असते आणि ही फ्लावरिंग मधमाशांना अट्रॅक्ट करते। यापासून जो मध तयार होतो तो सुद्धा आयुर्वेदात फार महत्त्वाचा मध म्हणून वापर करतात। इंग्रजांनी ज्यावेळी या भारतावर राज्य केलं, त्यांनी 150 वर्ष जवळपास राज्य केलं, त्यावेळी सगळ्या इंग्रजांनी जे सायंटिस्ट इंग्रज होते त्यांनी या झाडाला व्हिलेज फार्मसी असं म्हटलेलं आहे। हे फार महत्त्वाचं आहे, कारण या झाडाचा उपयोग हा कडुनिंबाचा उपयोग आयुर्वेदात फार मोठ्या कामासाठी केला जातो। दाताचे विकार असतील, पोटाचे विकार असतील, या सगळ्यांमध्ये आयुर्वेदामध्ये कडुनिंबाचा उपयोग फार मोठा आणि अत्यंत चांगला उपयोग म्हणून आहे। म्हणून याला इंग्रज व्हिलेज फार्मसी असं म्हणायचे। व्हिलेज फार्मसी म्हणजे गावातच दवाखाना असा त्याचा अर्थ आहे। या अर्थाचं आता मी जी तुम्हाला ह्याच्यानंतर वनस्पती दाखवणार आहे ती फार महत्त्वाची आहे। याला मराठवाड्यामध्ये खरसडा असं म्हणतात। खरं तर ही खरसडा वनस्पती शोधणं फार कठीण आहे, हे मिळणं फार कठीण आहे। जो वनस्पती शास्त्राचा विद्यार्थी आहे त्याच्या लक्षात येईल की ही मेथी वर्गातली, परंतु हिला जर तोडल्याच्या नंतर हिच्यातून जर दूध निघत असेल तर दूध जर निघत असेल त्यामुळे हे जे दूध दिसते याचा अर्थ ही युफोर्बिया वर्गातली वनस्पती आहे आणि याचं बॉटनिकल नेम युफोर्बिया पेप्लस आहे। युफोर्बिया पेप्लस का? तर युफोर्बिया असल्यामुळे दूध निघते म्हणून युफोर्बिया पेप्लस। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे तर ही आंघोळ करताना आपण पाण्यात टाकून आंघोळ करतो, कारण आपल्या शरीरावर जी खाजजन्य रोग असतील ते सगळे बरे होतात अशी